नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं तुमच्या भावाच्या लाडक्या नवीन यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे शिवकृपा ग्राफिक्स। तर मित्रांनो, कशी आहात? बरे असाल? घरी राहा, सुरक्षित राहा। मित्रांनो, तुम्हाला आपला आजचं थंबनेल बघून किंवा आपल्या स्क्रीनवरती हा फोटो बघून किंवा हे बॅनर बघून कळलंच असेल की आजचं ट्युटोरियल हे कशावरती आहे। तर मित्रांनो, आपलं आजचं ट्युटोरियल हे बर्थडे व्हिडिओवरती असणार आहे। आपण एक खतरनाक असा व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत आज। तर मित्रांनो, मी टेलिग्रामवरती याची सूचना आधीच दिली होती की मी पुढचं ट्युटोरियल हे बर्थडेवरती करणार आहे आणि त्याला उशीर देखील लागणार आहे। तर मित्रांनो, आज आपला हा कन्सेप्ट पूर्ण झालेला आहे, त्यामुळे मी तुमच्यासाठी एकदम खतरनाक असं ट्युटोरियल घेऊन आलो आहे। जर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ किंवा आजची एडिटिंग जर आवडली तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बेल आयकन नक्की प्रेस करून ठेवा। तर मित्रांनो, मी आजच्या ह्या व्हिडिओचा तुम्हाला लगेच डेमो दाखवणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही लक्ष देऊन बघा डेमो आजचा। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं आजचं हे ट्युटोरियल आहे। तर मित्रांनो, आपण लगेच आपल्या ट्युटोरियलला सुरुवात करणार आहोत। तर मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायची आहे। काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये आल्यानंतर आपल्याला 16:9 रेशो सिलेक्ट करायचा आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं सर्व मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटणार आहे। जर कुठलीही अडचण आली एडिटिंग करताना तर मला नक्की टेलिग्रामवरती फॉलो करा किंवा इंस्टाग्रामवरती पर्सनली मेसेज करा। आता सर्वात आधी आपल्याला बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे। मी खास प्रकारे पूर्णपणे बॅकग्राऊंड देखील बनवून ठेवलेला आहे तुमच्यासाठी। आता आपल्याला इथे यायचं आहे आणि फोटो ठेवायचा आहे इथे। याची साईज वाढवायची मित्रांनो, तुम्ही तुमचा कुठलाही फोटो घेऊ शकतात, कुठलीच अडचण येणार नाही तुम्हाला। तर अशा प्रकारे आपल्याला सेट करायचं आहे। मग हा फोटो आपण इकडे घेणार आहोत आणि इथे थोडंसं पुढं घ्यायचं आहे, इकडे कीच्या आयकॉनवरती जायचं आहे, असा हा फोटो वर घ्यायचा आहे, परत पुढे जायचं आहे, कीच्या आयकॉनवरती जायचं आहे, परत आपल्याला हा फोटो सिलेक्ट करायचा आहे। त्याआधी आपण मायनस करून ठेवूया। आता आपल्याला हा फोटो इथे घ्यायचा आहे, इथे घेतल्यानंतर परत थोडंसं पुढे जायचं आहे आणि इथे अशा प्रकारे सेट करायचं आहे। तर मित्रांनो, बघू शकतात आपण कशा प्रकारे हा फोटो फिरवला आहे। अशा प्रकारे घ्यायचा आहे आणि जसा फोटो आपला सेट होईल तशा प्रकारे लगेच आपल्याला एक टेक्स्ट ॲड करायची आहे। ही टेक्स्ट मी बनवलेली आहे मित्रांनो पॉवर डायरेक्टर ॲप्लिकेशनवरती। जर तुम्हाला शिकायची असेल कशी बनवायची हे, तर लगेच तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकतात मी कसं बनवायचं यावर देखील ट्युटोरियल दिलेलं आहे, तुम्ही बघू शकतात। तर अशा प्रकारे ते सेट करायचे आहे आणि जसं आउट ॲनिमेशन होईल तसं लगेच आपल्याला फोटोचं देखील आउट ॲनिमेशन हे फेड करून टाकायचं आहे आणि थोडंसं 1.5 मिनिटाच्या पुढं किंवा 1.5 सेकंदाच्या पुढं करायचं आहे आणि फोटो कट करून घ्यायचा आहे। इतकं झाल्यानंतर आपल्याला करेक्ट इथे एक स्मोकचा इफेक्ट ॲड करायचा आहे। हा स्मोकचा इफेक्ट आहे, ब्लेंड ऑन स्क्रीन करायचा आहे। ब्लेंड ऑन स्क्रीन केला की आपल्याला चांगल्या प्रकारे मागे घ्यायचा आहे, थोडा मागे घेतल्यानंतर लगेच आपल्याला हे पूर्णपणे सेट करायचं आहे। अशा प्रकारे सेट झाला की बघूया कसं वाटतंय आपलं आजचं इफेक्ट। तर मित्रांनो, बघा कसं एकदम खतरनाक इफेक्ट आपण टाकलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये। याची थोडीशी साईज वाढवा आणि हा इफेक्ट थोडासा पुढे घ्या। आता हा इफेक्ट आउट ॲनिमेशन झाल्यानंतर लगेच आपण पुढच्या एडिटिंगला सुरुवात करणार आहोत। आपल्याला सर्वात आधी हा फोटो घ्यायचा आहे। हा फोटो घेतल्यानंतर याची साईज आपल्याला इथे सेट करायचं आहे, त्यामुळे इथे कशी साईज लागेल त्यानुसार आपण सेट करून घेऊया सर्वात आधी। अशा प्रकारे इथे सेट करायचं। तर मित्रांनो, या कोपऱ्यामध्ये घ्या हा फोटो, थोडंसं पुढे जा, की आयकॉनवरती जा, एकदम
वरती घ्यायचं आहे, मायनस करायचं आहे. तर अशा प्रकारे एकदम वरती घ्यायचं आहे. वरती घेतल्यानंतर थोडंसं पुढे घ्यायचं आहे परत, आणि सेम फोटो आपल्याला इथे खाली घ्यायचा आहे. खाली घेतल्यानंतर थोडंसं पुढे जायचं आहे आणि परत आपल्याला इकडे सेट करायचं आहे. अशा प्रकारे सेट झाला की लगेच आपल्याला जसा इथे सेट होईल तसा लगेच आपल्याला दुसरा फोटो घ्यायचा आहे. इथे सेट झाला की लगेच आपल्याला दुसरा फोटो घ्यायचा आहे. हा फोटो घ्यायचा आहे, सेंड टू बॅक करायचा आहे हा फोटोला, आणि इथे आपल्याला हा फोटो देखील सेव्ह करून ठेवायचा आहे किंवा सेट करायचा आहे चांगल्या प्रकारे सेट झाला की आपल्याला इन ॲनिमेशन फेड करायचं आहे. सर्वात आधी आपण याची ड्युरेशन देखील वाढवून ठेवूया. हा फोटो सिलेक्ट केला होता, आता आपण बघू याचे ॲनिमेशन कसं झालं आहे. तर अशा प्रकारे सेट करायचं. तिथे हा फोटो देखील आल्यानंतर आपल्याला एक नेम PNG घ्यायची आहे. मित्रांनो, ही PNG देखील एकदम खतरनाक अशी बनवलेली आहे, बघू शकतात. याला इन ॲनिमेशन आपल्याला स्केल डाऊन करायचं आहे. जसं स्केल डाऊन होऊन तसं आपल्याला यावरती एक स्मोकचा इफेक्ट देखील ॲड करायचा आहे. इथे एक स्मोकचा इफेक्ट ॲड करायचा आहे मित्रांनो. हा स्मोकचा इफेक्ट आहे. ब्लेंड ऑन स्क्रीन करायचं आहे. मित्रांनो, ब्लेंड ऑन स्क्रीन केलं की थोडंसं पुढे घ्यायचं आहे, आणि हा इफेक्ट एकदम आपल्याला इथे सेंटरला सेट करून ठेवायचा आहे. तिथे सेट झाला की लगेच आपल्याला यापुढे आपणास उदंड आयुष्याच्या आनंद शुभेच्छा अशी एक टेक्स्ट आहे, ती देखील ॲड करून ठेवायची, किंवा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ही एक टेक्स्ट आहे आपल्याला इथे ॲड करून ठेवायची. याला इन ॲनिमेशन आपण फेड देऊया किंवा स्लाईड लेफ्ट असं देऊया. अशा प्रकारे स्लाईड लेफ्ट केल्यानंतर आपल्याला थोडंसं पुढे घ्यायचं आहे, आणि लगेच एक डेटची PNG आहे मित्रांनो. नवीन स्टाईलची डेटची PNG देखील मी ॲड करून ठेवली किंवा बनवलेली आहे खास तुमच्यासाठी. तर ही डेटची PNG आहे, इथे सेट करायची. इन ॲनिमेशन आपण स्लाईड डाऊन करून टाकूया. स्लाईड डाऊन झाल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे आल्यानंतर आपल्याला दुसरी एक PNG ॲड करायची आहे. सुविचार म्हणा किंवा बर्थडेला आपण वापरत असतो अशातले बॅनरवरती देखील स्केल डाऊन करायचं आहे. थोडंसं 2 सेकंदाचं राहून द्या, जेणेकरून एकदम हळूहळू येईल. ते सर्व झाल्यानंतर आपल्याला पुढे घ्यायचं आहे, आणि शुभेच्छुकचा जो शुभेच्छुक आहे त्याचा फोटो इथे ॲड करून ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे हा शुभेच्छुकचा फोटो ॲड करतो आहे. इन ॲनिमेशन आपण स्लाईड अप करूया, किंवा स्लाईड अप केलं की आपल्याला लगेच पुढे जायचं आहे, आणि शुभेच्छुक कोण आहे ते नाव द्यायचं आहे आपल्याला इथे. तर हे शुभेच्छुकचं नाव बघू शकतात मित्रांनो. एकच फोटो आहे पण 2 नावं आहे मित्रांनो. शुभेच्छुक देणारे असे 2 मित्र आहेत. तर अशा प्रकारे इथे सेट करायचं आहे. इन ॲनिमेशन आपण याला स्लाईड अप किंवा स्केल डाऊन केलं तरी एकदम झकास दिसणार आहे. तर बघू शकतात मित्रांनो, सर्वात आधी आपण पहिल्यापासून बघून घेऊया कसं वाटतंय आपलं हे बॅनर किंवा हा व्हिडिओ. मित्रांनो, बघू शकतात कशा प्रकारे सर्व PNGचा वापर करून आपण हे बनवलं. एकदम खास ट्युटोरियल तुमच्यासाठी मित्रांनो. आता इथे आल्यानंतर आपल्याला एक PNG घ्यायची आहे, लाईटची PNG घ्यायची, आणि ब्लेंड ऑन स्क्रीन करायची आहे. ब्लेंड ऑन स्क्रीन केली की आपल्याला याची ओव्हरऑल ॲनिमेशन फ्लिकर करायचं आहे, आणि साईज वाढवायची, आणि इथे सेट करायची. परत एकदा डुप्लिकेट करायची, आणि इकडे देखील एक सेट करून ठेवायची. अशा प्रकारे सेट केली
की आता आपण यांची साईज वाढवून घेऊया थोडीशी. पस्तीस सेकंदाचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो आजचा. आपण सुरुवातीला एक ओपनिंगचं इफेक्ट वापरला आहे, त्यामुळे थोडासा लॉंग होतो आहे. आपला स्टेटस ठेवण्यासाठी 2 वेळा आपल्याला वापर करावं लागणार आहे. तर इथे फोटोच्या वेळेस आपल्याला परत एक स्मोकचा इफेक्ट लावायचा आहे. हा इफेक्ट देखील आपल्याला ब्लेंड ऑन स्क्रीन करायचा आहे. ब्लेंड ऑन स्क्रीन झाल्यानंतर आपल्याला परत इथे सेट करून ठेवायचं आहे. अशा प्रकारे सेट करायचं आहे. तर सेट झालं की आता आपल्याला जिथून आपण सुरुवात केली एडिटिंगला तिथं आपल्याला एक लाईटची PNG किंवा फायरचं एक PNG किंवा एक व्हिडिओ आहे जो एकदम दमदार इफेक्ट देणार आहे आपल्या आजच्या व्हिडिओला. तर पूर्णपणे असं सेट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात एकदम झकास असं ट्युटोरियल वाटतंय आपलं आजचं. असा प्रॉब्लेम टाळण्यासाठी मित्रांनो आपण ही स्मोकचा इफेक्ट वापरत नाही इथे. तर मित्रांनो आपण याला एक्सपोर्ट करून घेऊया लगेच. एक्सपोर्ट झाल्यानंतर आपल्याला 2 इफेक्ट त्यामध्ये ॲड करायचे आहेत. थोडासा टाईम लागेल मित्रांनो एक्सपोर्ट व्हायला, पण कुठलाच विषय येणार नाही. होतं चाललंय मित्रांनो आता एक्सपोर्ट. एक्सपोर्ट झालं की आपल्याला क्रोमॅटिक झूम असे 2 इफेक्ट वापरायचे आहे आपल्या या व्हिडिओमध्ये. वेळ लागत असतो काइनमास्टरमध्ये एक्सपोर्ट व्हायला मित्रांनो थोडंसं. पूर्णपणे लाईव्ह मित्रांनो एक्सपोर्ट कसं होतं आहे यापुढे काय करणार आहे पूर्णपणे लाईव्ह आपल्या चॅनलवरती दाखवतोय मी तुमच्यासाठी मित्रांनो खास. जवळपास आपलं एक्सपोर्टिंग होतं चाललंय. आता मित्रांनो एक्सपोर्ट झालाय आपला व्हिडिओ. आपल्याला बॅक करायचं आहे, परत 16:9चा रेशो सिलेक्ट करायचा आहे, मीडियावरती जायचं आहे आणि आपण आता जो एक्सपोर्ट केला आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. आता मित्रांनो कुठे कुठला इफेक्ट वापरायचा आहे तुम्ही थोडंसं लक्ष देऊन बघा. आउट ॲनिमेशन झालं टेक्स्ट की लगेच आपल्याला इथं स्प्लिट करायचं आहे. परत इथं सर्व सेट झालं की परत एकदा स्प्लिट करायचं आहे. अशा प्रकारे 2दा स्प्लिट केलं की आपल्याला प्लस आयकॉनवरती जायचं आहे. क्रोमॅटिक झूम हा इफेक्ट तुम्ही डाउनलोड करू शकतात. डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला 1 नंबरचा इफेक्ट टाकायचा आहे. तो इफेक्ट टाकल्यानंतर आपल्याला इकडे देखील सेम क्रोमॅटिक झूममध्ये जायचं आहे आणि हा इफेक्ट टाकायचा आहे. तर हा इफेक्ट टाकल्यानंतर आपल्याला ऑडिओमध्ये जायचं आहे आणि मित्रांनो हा ऑडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करणार आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकतात. हा ऑडिओ आपल्याला घ्यायचा आहे. घेतल्यानंतर आपल्याला थोडासा कट करायचा आहे पुढून. अशा प्रकारे कट झाला की परत आपल्याला इथे थोडासा कट मारायचा आहे. कैचीवरती जायचं आहे, परत इकडे कट मारायचं आणि आपल्याला एक व्हिडिओ घ्यायचा आहे मित्रांनो.
मी एक व्हिडिओ डाउनलोड केला आहे, त्यामधलं आपल्याला सॉन्ग इथे ॲड करायचं आहे. तर हा व्हिडिओ आहे, आपल्याला एक्स्ट्रॅक्ट म्युझिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ डिलीट मारायचा आहे. तर मित्रांनो बघू शकतात कशा प्रकारे इफेक्ट वाटतोय आता. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं आजचं हे ट्युटोरियल होतं. तुम्ही यापुढे हा व्हिडिओ तुम्ही एक्सपोर्ट करून घ्या. एक्सपोर्ट झाल्यानंतर तुमचे लोगो देखील ॲड करा, मग एक्सपोर्ट करूया. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं आजचं ट्युटोरियल देखील संपलं आहे. जर मित्रांनो हे ट्युटोरियल आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकन नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो भेटूया अशीच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.